या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस, तुमच्या वाहनासाठी सर्वोत्तम स्पेअर आणि उत्कृष्ट सेवा देणारे एकमेव ठिकाण. जिल्हा परिषद सदस्य कोण होणार आता? हा? अरे मी नाही सांगू शकत काय. ते म्हणले सीटच भेटेल ना शिवसेनेला. 8 सीट आहे आमच्या लाईनमध्ये उभा आहे. 8 सीट आहे. नावं सांगू त्यांचे. नाही हरकत नाही. गलांडेंनी विकास केला का? हेच शाळा खोल्या थोडेफार रोड, पण आमदार साहेब 100,000 पट जास्त कार्यसम्राट आमदार साहेबांची 1000 पट जास्त. दवाखाना बांधला त्याला 20 वर्ष झाली, तसं डॉक्टर सुद्धा नाही अजून जातेगावमध्ये. आरोग्य सभापती होते ते. डॉक्टरच नाही ना. विचारा तुम्ही, चौकशी करा जिल्हा लेवलला, कलेक्टर इकडे तिकडे डॉक्टर आहे का त्या दवाखान्यात? आरोग्य सभापती असताना करू शकले डॉक्टर आलाच नाही तिथे. 20 वर्ष पण बांधकाम चालू आहे. 20 वर्ष झाले दवाखाना आहे जातेगावला, त्याच्यामध्ये सिस्टर सुद्धा नाही, डॉक्टर सुद्धा नाही, कोणीच नाही. तुम्ही मला घेऊन जाऊ शकता का त्या दवाखान्यावर? घेऊन जाऊ शकतो. आलाच नाही डॉक्टर. आलाच नाही डॉक्टर. कुलूप बंद आहे दवाखाना. तुला बंद आहे. जाऊ आपण आता. काय करता? शेती. भाव शेतीला काय म्हणतो? शेतीला भाव वगैरे काय म्हणतो म्हटलं? वाटोळं झालं पुरं शेतीचं. कुणी केलं? भाजप. जे आताचं सरकार तिने वाटोळं केलं शेतीचं. भाजपने. बाबासाहेब बनसोडे. गलांडे पाटला ओळखता? हो चांगलाच. कार्यकर्ते? नाही आवाज जरा जड निघेल म्हणून विचार. नाही कार्यकर्ता नाही. सर्वसामान्य नागरिक. हो शेतकरी. शिवसेनेचा बालेकिल्ला होता, भाजपच्या ताब्यात जाणार आहे असं लोक म्हणतात. अजिबात जाणार नाही. नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला शिवसेनेचाच राहणार. जेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली त्यावेळेस सर्वाधिक गद्दार आमदार बोरणाऱ्यांना सर्वाधिक गद्दार म्हणणारे गलांडे आता भाजपामध्ये गेलेत. काय वाटतंय नागरिक म्हणून, त्यांचे मतदार म्हणून, त्यांच्या गटातले नागरिक? ते सरांना गद्दार म्हणत होते. आता त्यांनी काय केलं? त्यांनी गद्दारीच केली ना. कशासाठी केले भाजपकडे? त्यांना माहित होतं आपण जरा ठाकरे गटाकडून निवडणुकीला उभा राहावं तर आपण निवडून येणार नाही. त्यासाठी त्यांनी भाजप जवळ केलं. दुसरा काहीच विषय नाही. ते बी राजकारणासाठी तिकडे गेले. सर तरी जनतेच्या विकासासाठी पक्ष बदलला. यांनी काय केलं? यांनी तिकिटासाठी स्वतःच पक्ष बदलला त्यांनी. विकास केला असता तर पक्ष बदलण्याची वेळ आली नसती? त्यांना भाजपकडून पैसे भेटले का? विकास केला असता तर पक्ष बदलण्याची वेळ आली नसती असं वाटतं का तुम्हाला? विकास कोणता आहे गावात? दाखवून द्यावा. त्यांनी दवाखाना 20 वर्षापासून बंद पडलेला आहे. तो पडायला आला, स्लॅब त्याचं खाली गळू राहिला, काचा नाही राहिला, त्याला काहीच नाही राहिलं. आरोग्य सभापती होते. बिल्डिंग बांधली, डॉक्टर आलेच नाही. अजून डॉक्टर आम्हाला पाहायलाच भेटला नाही. सिस्टर सुद्धा पाहायला भेटत नाही. आरोग्य सभापती होते, मोठे काम केले. काहीच नाही. आता ते म्हणते रोडचे कामं केले. त्यांनी एक रोड दाखवते, मोजून दाखवते फक्त गावातला. एक सुद्धा गड्डे, सारे गड्डे, रोडच राहिला नाही. 12 महिन्यात रोड. आमदार बोरणाऱ्यांचे काम दाखवू शकता का? हो सारे रोड त्यांचे कामं दाखवू शकतो मी. चला मला सांगा कोणतं काम? गलांडेंना संधी नाही. संधी त्यांना भाजपकडून तिकीट भेटल, पण ते तर काही येऊ शकत नाही घाटामध्ये. ते फक्त आमच्या इथं 10वे 13वे सुखदुःख एवढेच हजर आहे फक्त. बाकी दुसऱ्या कामाला तर हजरच नाही. हे कामात ते हजर राहते. यांना कोणा कावळ्या हाती निरोप केला तर मग ते मौती दावी एवढेच काम करते. अनेक शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन आम्ही पाहिले होते. शेतकऱ्यांचं हिताचं सरकार नसल्याच्या राज्यात प्रतिक्रिया नेहमी उमटतात भाजपा. पण ते शेतकरी पुत्र होते, नेहमी भाजपवर टीका करत होते आणि तेच आता भाजपामध्ये आहेत. याचा काही फटका बसेल का त्यांना? फटका तर बसणारच, कारण इकडे मतदान करणारा सर्व शेतकरी वर्गच आहे. हो शेतकरीची. त्यांना तर सर्वात जास्त फटका मालगाव सरकारमध्ये बसणार म्हणजे बसणार. आमचा तसा बी बालेकिल्ला आमचा शिवसेनेचाच आहे, सेनेचाच राहणार आहे. भाजपचं इथं काही नाहीच आहे. भाजप सरकारच्या म्हणजे शेतकऱ्याच्या विरोधातच सरकार आहे भाजप. एकनाथ शिंदे साहेब होते तर आमचे कामं व्यवस्थित होते, शेतकऱ्याला भाव चांगले होते, सारं चांगलं होतं. हे भाजप सरकार येऊन बसल्यापासून काहीच नाही राहिलं. त्यामुळे गलांडेंना संधी नाही. संधीच नाही. अविनाश पाटलांना ओळखता? हा, अविनाश पाटलांना ओळखतो. काय काय कामं केले पाटलांना? पाटलांना रोडचे कामं केले, खडीकरण, डांबरीकरण. एखाद्या रोडचं नाव सांगा. घोगरावर रस्ता केला, खानापूर रस्ता केला. कुठल्या निधीतला माहिती आहे तो रस्ता तुम्हाला? PWPचा आहे तो जिल्हा परिषद. बोरणाऱ्यांकडून दावा केला तो मी केला तो रस्ता. ते दोघांनी अर्धा केलेले आहे. कसं आता त्यांनी याच्यातून टाकला, जिल्हा परिषद प्रशासक नेमेला होता म्हणून बोरणारे सरकारला सध्या अधिकार होता, पालकमंत्री म्हणून शिरसाट म्हणून त्यांच्याकडे अधिकार होता. म्हणून ते म्हणते आम्ही 3 कोटीचे काम केलं. पण याच्या आधी बी पाटलानं केलेलं आहे काम 2.5 किलोमीटर. बरं, पाटील शिवसेनेकडून 2दा निवडून गेले होते, आता ते भाजपाकडून आहे. शिवसेनेला विचारधारेला मांडणारा हा गट आहे. भाजपाच्या पाठीशी उभा राहील का आणि शिवसेनेचा बालेकिल्ला भाजपाच्या ताब्यात जाईल का? माणूस म्हणून तर पाटला मागे राहणार. BJP देवाशी सोडू, पक्षाचं लिहिलेच नाही का? नाही, पण माणूस म्हणून चालणार.
वाणी साहेबांच्या विचारधारेला मानणारा हा गट होता. मग आता भाजपला मानणार का? मानणार पाटलाला मानणार. पक्षाचा काही संबंध नाही. पक्षाचा नाही संबंध. माणूस म्हणून, कामाचा माणूस म्हणून पाहणार. अविनाश पाटलाला ओळखतात. 2 टर्म शिवसेनेकडून जिल्हा परिषदेचे सदस्य झाले होते. काय काय विकास कामं केले? काही मला काही सांगता नाही. काही झालं नाही. नाही म्हणजे कामाचं काय आता ध्यानातच नाही की त्यांना विचारा. कारण कसं आहे, कारण आम्ही व्यापारी लोक आहे, आम्ही काही बोलू शकत नाही. अधिकार आहे मतदानाचा. आहे नाही. बरं, महागाई काय म्हणते? जाऊ द्या बाकी. महागाईचं काय राजकारण आता, जाऊ दे, हे उतरेल. हो महागाई काय म्हणते? कापसाला भाव नाही, मकाला भाव नाही, आणि त्याच्यामुळे शेतकरी बेजार आहे. कांद्याला भाव नाही. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नाही का? नाही लगेच नाही. पीक काय लावलं? काय कांदे, बाजरी. बर, आता जिल्हा परिषदची निवडणूक सुरू झाली आहे. हा अविनाश पाटील गेली 10 वर्ष तुमच्या मतदारसंघातून निवडून जातात. हा काय कामं केलेत त्यांनी? भरपूर काम केलं ते नाही. 2 काम सांगा. 2 कामं आता हे काय याचं काम केलं या जिल्हा परिषदमध्ये काय असायचं ते एक काम केलं. जो काही भरपूर काम केलं ते नाही. रोड अजून एखादं? केले, भरपूर काम केलं ते ना. रस्ते? रस्ते केले ना. मग शिक्षणासाठी काय केलं? सभापती होते ते. आता मला काय एवढं सांगता येणार नाही बुवा. हा सांगते काय सांगते मग काय केलं ते ना. पुन्हा निवडून येतील का? हां पुन्हा निवडून येतील? काय सांगते आता, निवडून येते का नाही येते आता लोकमत आहे. कामं केल्यावर विचारतो ना आता तुम्ही. हां कामं भरपूर आहे आता, लोकमत आहे आता. काय करता? शेती काय लावलं शेतीत? सगळे पिकं घेतो मी थोडे. भाव चांगला मिळाला? नाही काय भाव मिळाला. भाव असाच आहे लमसम. अविनाश गलांडेंना ओळखता का? हो 2 टर्म जिल्हा परिषद सदस्य होते. हो 3री टर्म इच्छुक आहे. हा. काय विकास केला त्यांनी? विकास काही नाही, आज छोटे मोठे कामं केले त्यानं. हं? छोटे मोठे कामं केले ना. पण ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापतींचं, बांधकाम सभापतींचं काम काय असतं माहिती आहे का तुम्हाला? हो माहिती आहे ना. सगळं आहे का मग ग्रामीणमध्ये का जे काय छोटे मोठे सगळे आहे का, म्हणजे आहे का परिवारापर्यंत त्यांचं कर्तव्य आहे. मग 2 टर्म मध्ये करू शकले नाहीत मोठा विकास? काही नाही, त्यानं असे छोटे मोठे कामं केले. चांगलं आहे त्यांचं म्हणजे. पण असं इतकं काही असं म्हणजे आमच्या आहे का सर्कलमधले बांधकाम सभापती ते का जिल्ह्याचा कारभार राहतो त्यांच्याकडं. पण आमच्याकडे एवढं असं काही एवढं भावनेने त्याने असं पाहिलं नाही. बर, अजून एक शेवटचा प्रश्न विचारतो. ते शिवसेनेकडून 2दा निवडून गेले होते. धनुष्यबाण चिन्हावरती लोकांनी त्यांना निवडून दिलं होतं. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मालगाव गटाकडे नेहमी पाहिला गेला आहे. आता ते शिवसेनेकडून नसणार आहे, ते भाजपाकडून असणार आहे. याचा फटका बसेल का त्यांना? साहजिक विषय आहे ना. कसं जुने लोक आहे का त्याने संपून टाकले आणि नवीन लोक भाजप घेऊन राहिले. हे साहजिक विषय आहे ना. कारण मी लय दिवच्या गावऱ्या थापू राहिलो. माय गावऱ्या का वायाला चालल्या आणि तुम्ही नवीन गावरी थापू राहिले. सरे भाजप आहे का नाराज होणार आहे तिथं. जेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली होती त्यावेळेस वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावरती सर्वाधिक टीका करणारे गलांडे ओळखले गेले होते. सर्वाधिक टीका त्यांनी केली होती. गद्दारीचा उल्लेखच सुरुवात त्यांनी केली होती. आज त्यांनी पक्ष बदलला. काय वाटतं हे सगळं ऐकून बघून? नाही आता तसं नाही बोलता येणार मला. तुम्ही मला प्रश्न उचूक डबल विचारा, कारण मला माझं लक्ष. बरं, त्या जेव्हा अनेक लोक पक्ष सोडून गेले होते तर गद्दारकीची घोषणा त्यांनी केली होती वैजापूरमध्ये. आता त्यांनी पक्ष बदलले. गलांडेंनी घोषणा केली होती, आता त्यांनी पक्ष बदलला आहे. लोकही त्यांना गद्दार म्हणायला लागले ना आता. मग त्याने स्वतः समजून घ्यायला पाहिजे नाही असं का आपण बोलतो काय राहतं. नाही, ते म्हणले की आम्ही आमच्या स्वार्थासाठी पक्ष नाही बदलला. मग कोणासाठी बदललं? अहो बोले जसे झाले त्याचे वंदवी पाविले. मग स्वार्थासाठी नाही बदल, मग कायसाठी बदललं? नागरिकांचं भलं काहीच नाही यात. हाय भलं पण तितपत फक्त चिखलातून आहे का पौर एक निसाचा वर टाकायचा, बस तेवढंच भलं आहे. दुसरं काही भलं नाही आहे. हा बा तरी आहे का शेवटी मी जर पाय जर टाकला तर मग चप्पल भरणारच आहे त्याच्यामध्ये. आज कसं काय होईल? गलांडेंना 3री वेळ संधी आहे का मग? शेवटी आहे का जनता जनार्दनी, त्याला आपण काय करणार आहे? पण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता म्हणून विचारतो. नाही आता बालेकिल्ला शिवसेनेचा राहील का काला भाजप? झाला इथं शिवसेनाच नाही राहिली, इथं आहे का भाजप नाही राहिली, इथं काहीच नाही राहिली. इथं सगळा तमाशा होणार आहे. जे मोकळं बोलत मी. दोघात 3रा राईट. जिल्हा परिषदची निवडणूक आता लागणार आहे.
अविनाश पाटील तुमची 10 वर्ष जिल्हा परिषदेच्या गटाचे सदस्य होते. काय विकास केला त्यांनी? त्याने विकास म्हणजे आज केला रस्त्याची, मग गरिबासाठी मदत ही भरपूर केली त्यानं. त्याच्यामुळे आम्हाला त्यांची अपेक्षा अजून आहे बा असं. सगळे कामं केले त्यांनी. हा आम्हाला रस्त्याचे म्हणजे 2 कामं सांगा. कामं म्हणजे रस्त्याचे हे आपलं घर रस्त्याचे हे भरपूर काम केलं त्यानं. आमदार साहेबही म्हणता मीच केले ते रस्ते, नेमकं केले कोणी? आता आमदार साहेबांना बी त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होताच म्हणा, पण ते मजूर करून यायला आणलो समजा, म्हणजे असं आमचं म्हणणं आहे बा. काय करता? चार्लस अल्हाट. मी काय नाही, बस आता रिटायर आहे. मंडळी शिक्षिका होती, मुलगा शिक्षक आहे आणि सध्या घरीच आहे. करतो शिक्षित काही आहे तुम्ही? राजकीय थोडं क्षेत्रामध्ये थोडंफार काही काम करतो. कुटुंब शिक्षित आहे पूर्ण? हो, सर्व सुशिक्षित आहे. अविनाश पाटलांना ओळखतात? हो, एकदम जवळचे मित्र आहे माझे ते. 10 वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. 10 वर्षात विकास झाला का? हो, भरपूर झालं, भरपूर केलं कामं त्यांनी. त्यांनी जे कामं केले ते आमदारांनी एखादे केले नसतील असे कामं अविनाश पाटलांनी जिल्हा परिषद हे सदस्य असताना त्यांनी कामं केलेली. 5 कामं सांगा केलेले त्यांनी. त्यांनी 5 कामं केलेली, तर प्रत्येक गावामध्ये जाऊन पाहावं लागेल ती. कुठलेही 5 सांगा त्यांच्या गटातले. त्यांच्या गटातले समजा आमच्या घोगरगावला त्यांनी एक माऊलीचं मंदिर आहे, तिथं हे केलेलं आहे त्यांनी. काय त्याला काय म्हणतात ना, पेवर ब्लॉकचं. अजून एक मंदिर आहे तिथं, त्या मंदिराला पण पेवर ब्लॉक वगैरे दिलेले आहेत. परत अजून तुमचा रस्ता केलेला आहे नागमठाण वगैरे तो. परत अजून असे पुष्कळ काम आहेत, पण असे तोंडपाठ थोडं असतात ते कोणाच्या. बरं, शिवसेनेकडून ते 2दा निवडून गेले होते. 10 वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य ते झाले होते. आता भाजपकडून ते असणार आहे, त्याचा फटका काही बसेल का? काहीच नाही, ते निवडून येणार म्हणजे येणार. त्यांना काही फटका बसत नाही आणि काहीच नाही. विचारधारेला काही महत्व नाही. काय राजकारणामध्ये माणसाला महत्व, विचारधारेला काही एवढं हे नाही. माणूस काय काम करतो याच्यावर सगळं अवलंबून असतं. बरं, जेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली होती त्यावेळेस अनेक भाषणं त्यांनी केली होते. तुमच्या गावातही त्यांनी गद्दारकीची घोषणा केली होती. त्यांनी पक्ष सोडल्यावर लोकही त्यांना गद्दार म्हणाले होते. पण ते गद्दार नाही ना, ते गद्दार नाही ना. शिवसेना आणि भाजप त्यावेळेस एकत्रच होते ना, ते म्हणले त्यांची युतीच होती ना. ते म्हणाले तेव्हा गद्दार नाही. यांनी पक्ष सोडलं हे गद्दार. यांनी पक्ष सोडला, कसा सोडला यांनी पक्ष? हे जर भाजपमध्ये गेले असते तर काय वाटलं नसतं. कोण शिंदे साहेब वगैरे जे झाले, हे जर भाजपमध्ये गेले असते तर त्याचा काही कोणी विचार, कोणी शिवसेनेतून भाजपमध्ये गेलं तर चालतं. हो, काय त्याच्यावर हे नाही. कारण गद्दारकी की नाही. त्यांची युतीच आहे ना. सरकारमध्ये बघा तुम्ही, सध्या शिंदे आणि भाजप एकत्रच आहेत. मग आता इथं जर शिवसेनेविरुद्ध भाजप झालं मग असं होणारच आहे. इथं जे आहे ना, वैजापूर तालुका जे आता मी बघितलं, इथं भाजप आणि शिवसेना यांचं जमतच नाही. हे मैत्रीपूर्ण लढत जी फक्त म्हणायला आहे, पण ही द्वेषपूर्ण लढतच राहणार आहे. आडेमवाणी यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं होतं. 10 वर्ष शिवसेनेचा काही उपकार नाही का मतदारसंघावर? भरपूर आहे, शिवसेनेचे फार उपकार आहेत. तरी कमळ का? तरी कमळ का? आज काय झालं माहिती आहे का? लोक जे आहेत सत्य मागं पाळतात, पैशा मागं पाळतात. पाटलाचं तसंच झालं. पाटलाचं तसं नाही होऊ शकत. पाटील ते स्वतःच्याच गर्भश्रीमंती, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली माणसं आहेत ते. त्यांना काही गरज नाही अशी कोणाची हे करण्याची. त्यांनी कशासाठी बदलला असेल पक्ष? त्यांनी पक्ष अशासाठी बदलला ते आम्हाला सांगितलं त्यांनी. आणि पक्ष बदलताना पण ते बोलले होते. त्यांनी सांगितलं की इथं आपल्याकडं काही सत्ता नाही, कार्यकर्त्यांना कुठे काही कामं वगैरे देता येत नाही, कोणाचं काही. म्हणजे आपलं हे सत्ता नसल्यावर काय होतं, म्हणजे फार फरक पडतो ना. कार्यकर्ते नाराज होतात. कार्यकर्ते जसे आता गेलेत पुष्कळ बाहेर निघून त्यांच्यापासून, तसेच कार्यकर्ते आता पण असे एक 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 जायला लागले. त्यामुळे त्यांना ते काहीतरी निर्णय घ्यावा लागला ठोस. पवन चव्हाण. बरं, काय करता? शेती. कुठे शेती? गोवर रस्त्याला आहे. काय लावलं शेतीत आता? कांदे. तुमच्या जिल्हा परिषद गटामधून अविनाश गलांडे हे 2दा निवडून गेले होते. आता पुन्हा इच्छुक असल्याचं बोललं जातं. मागच्या 2 टर्म म्हणजे 10 वर्षात गटाचा काही कायापालट झाला का? काम चांगलं केलं त्यांना, अविनाश पाटला पण काम चांगलं केलं त्यांना. एखादं काम तुम्हाला आठवतं असं सांगा. हा, चांगलं काम. नाही काम नंबर 1 माणूस आहे. एक काम सांगा. का तर काय आता आणखी पुन्हा काय करायचं सांगू, आहे की नाही?
आत्ता केलेल्या कामापैकी 10 वर्षातले नाही चांगले कामं केले त्यानं मोठे काम मोठे हा काम केले आमदार बोरारेंनी नाही केले काम. त्यांना केले त्यांना आमचं हे मंदिरात काम केलं ना त्यांना बी केलं ना त्यांना केलं पुन्हा संधी गलांडे पाटलांनाच. काय सांगतं येईन त्याचं काही योगदान असेल येतील बी. इथलेच आहे तुम्ही? हा इथलेच गलांडे पाटलाला ओळखता का? ओळखतो ना. 2 टर्म निवडून आले होते गलांडे पाटील. हा काही विकास करू शकले का गटाचा? अखेर दवाखाने बिवाखाने केले, काही रस्ते बिस्ते चालू आहे का गावाकडच्या. दवाखाना बनवलेला आहे पण अजून तिथं उद्घाटन नाही झालेलं. 10 वर्षात उद्घाटन नाही झालं. नाही आत्ता बनवलं तो एक 4-6 महिने झाले असं. सरकारी दवाखाना बनवला मोठा इथं. मोठा विकास झाला. आता पुन्हा ते इच्छुक असले संधी भेटेल का त्यांना पुन्हा? संधीचं काय जनता जनार्दन आहे. जनता जनार्दन आहे, जनतेच्या मनावरती. आमच्या काय मनावर संधी भेटन का लोक निवडून काय सांगतात लोकांच्या मनावर आहे ना ते सगळं. आम्ही काय सांगणार त्याचं. पाटलाला ओळखता? हा पाटलाचे कार्यकर्ते काय केलं पाटलाने 2 टर्म मध्ये? पाटलानं भरपूर कामं केले, रस्त्याचे कामं, ग्रामपंचायतनं आमच्या गावात नवीन ग्रामपंचायतचे कामं केले, टाक्या, भरपूर कामं केले अशी. बरं एखादं मोठं काम सांगा. आता 4 वर्षापासून सत्ता नव्हती त्याच्यामुळे मोठ्या कामाचं काही अजून सत्तेवरच नव्हतं. 4 वर्षापासून पदच नव्हतं. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो महालगाव गट. जेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली होती, सर्वाधिक गद्दारकीची टीका गलांडे पाटलांनी विरोधकांवरती केली होती, आमदार बोरनारे यांच्यावर केली होती. आता पाटलांनीही पक्ष बदलला, काय वाटतंय बघून? पाटलांनी पक्ष बदलला पण पाटलांनी पक्ष जरी बदलला तर पाटला मागच मालगाव सर्कलचे लोक आहे. पाटलांनी पक्ष बदलला तर आमदार साहेब त्या पक्षात गेल्या, सगळी सत्ता त्या बाजूने होती. त्याच्यामुळं पाटलांनी तर भरपूर संघर्ष केला. संघर्ष करून करून पाटील आता थकले, तरी मागून सगळ्यांनी आम्ही थकले संघर्ष करून. संघर्ष म्हणजे 4-5 वर्ष बिगर सत्तेचा राहून विकास कामं होत नव्हते. इकडं आमदार सत्तेत होते. त्याच्यामुळं आम्हीच सगळे कार्यकर्ते पाटलाला म्हणलं तुम्ही सत्तेत जाऊन आपल्याला नंतर विकास कामं करावं लागतील म्हणून शिवसेनेचा मोठा चाहता वर्ग इकडे, वाणी साहेबांना मानणारा वर्ग इकडे होता. त्यांच्या विचारांना तडा गेला नाही यामुळे? नाही, विचारायला आता वाणी साहेबाचं कुटुंबच इकडे आलं, त्याच्यामुळे विचारायला तर काही विशेष नाही. सगळे मिळूनच हे पक्षात आलो ना पाटील. ते सगळे फटका बसणार नाही पक्ष बदलल्याचा? नाही काहीच फाटका नाही. काम आहे ना सुखादुखात. पाटील दवाखाने आता आमच्या इकडं भगोर गावाचे 4 पोरं त्या धरणात बुडून गेले, तर पाटील सकाळपासून संध्याकाळ हजर होते. असे दुःखा सुखात पाटील हजर राहते. त्याच्यामुळे काही अडचण नाही. पाटीलच इकडं जिल्हा परिषदचे मेंबर होते. संजय मिरगे. काय करतो? शेती. काय लावलं शेतीत? ऊस आहे, ऊस कांदा. ऊस कांदा. कांद्याला भाव नसतो. हा ना, हे भाजप सरकार काय करू हेच कळा ना आम्हाला. भाजप सरकार काय करू हेच कळा ना म्हटलं. चांगलं नाही. शेतकऱ्यासाठी खूप वाईट आहे. बाकीची इतर गोष्टी चांगलं आहे. अविनाश गलांडेंना ओळखतं? हो. 2 टर्म शिवसेनेकडून त्यांना मिळालं होतं जिल्हा परिषद सदस्य. आरोग्य सभापती राहिलेत, बांधकाम सभापती झाले. 2 टर्ममध्ये काय करू शकले? केला त्यांनी थोडाफार विकास केला. नाही असं काही नाही. थोडाफार मध्ये 2 काम सांगा. काय मग हेच आता शाळेत खोल्या घाल्या, दुसरे काय कामं काय मोठे कोणते कामं करणार जिल्हा परिषद सदस्य. तसं आमदारांनी भरपूर कामं केली आमच्या भागात म्हणल्यापेक्षा तालुक्यातच असं. बरं, ज्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती गलांडे 2 वेळा निवडून गेले होते, आता धनुष्यबाण नसणार आहे, आता कमळ असणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आवडलं का? नागरिकाला सगळ्याला माहीत झालं राजकारणी लोक कसे म्हणून. यांना पैसे भेटले म्हणजे झालं सगळं. बाकीचं काय यांना पक्ष वगैरे काय आलं. पण सर्वाधिक गद्दारकीचा ठपका ठेवणारे गलांडे एकमेव कार्यकर्ते होते, नेते होते. सगळे राजकारणी एक सारखेच, सगळेच गद्दार आहे. सगळे स्वार्थासाठी. पूर्ण स्वार्थासाठीच करतात. यांना काही मतदाराच काही घेणं नाही वगैरे, काहीच नाही. मतदारांनी आपला हक्क बजावताना विचार केला पाहिजे ना. करताच नाही विचार, काहून नाही करणार? 100% करणार असं. बरं, पुन्हा एक शेवटचा प्रश्न. शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार कुठलं? शेतकऱ्याचे वित्त सरकार आता काय कोणतं म्हणा हे सकाळात भाजप नाही भाजप तर अजिबात चांगलं. शेतकऱ्यासाठी अजिबात भाजप नको मग. नकोय वाटतं असं. बाकीच्या इतर गोष्टी चांगलं शिवसेना चालेल ना. शिवसेना एकनाथराव शिंदे साहेब चांगले माणूस. भाजप. अविनाश पाटलाला ओळखता? हो ओळखतो, आणि मी भारतीय जनता पार्टीचा सोशल मीडियाचा तालुका प्रमुख आहे दक्षिण मंडळ. वाह, क्या बात आहे. बरं, ठाकरे गटातून भाजपमध्ये आले पाटील, फायदा झाला का भाजपला काही? 100% फायदा होणार.
100% फायदा होणारच आहे. कारण ते सातत्यानं 20-25 वर्षापासून या भागाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचं सर्व लोकात सुखदुःखात सगळ्या ठिकाणी ते उपस्थित राहतात. त्यामुळं बरं, पाटलांनी 2 टर्म त्यांना शिवसेनेकडून मिळालं. एकदा आरोग्य सभापती झाले, एकदा बांधकाम सभापती झाले. काय मोठी कामं करू शकले? 2 कामं सांगा. नाही, आता जिल्हा परिषद मेंबर जास्तीत जास्त किती मोठं काम करू शकतो. ठीक आहे, एक गावांतर्गत रस्त्याचे कामं करू शकतो, त्या स्ट्रीट लाईटचे कामं केली त्यांनी. आरोग्यासंदर्भात कुठलं काम केलं मोठं? त्या आरोग्यासंदर्भात त्यावेळेस तर कोरोनाचा काळच चालू होता, तो पूर्ण महाराष्ट्रातच संकटाचं सावर होतं. त्यावेळेस जेवढं त्यांच्या अंतर्गत ज्या विषय येत होता त्यांनी या ठिकाणी इकडं कुठं कोविड सेंटर उभं केलं होतं त्यावेळेस मालगावमध्ये. तर असं जेवढं शक्य होईल तेवढे कामं त्यांनी त्यावेळेस केलेत आणि आजही ते करताच आहेत ना कामं. त्यामुळं त्यांच्या नाव बरं, शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आता भाजपचा बालेकिल्ला होणार का? हो, आता शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आता भाजपचा बालेकिल्ला झालाच. कारण मागच्या वेळेसही मी झाला, उमेदवारही घोषित झाले नाही शिवसेना, त्याआधी झाला. उमेदवारी ती एक औपचारिकता आहे त्यांची, कारण त्यांच्यानंतर दुसरा उमेदवार बी नाही या सरकारला. आणि ते बी एवढं पक्षांतर करून आले, सगळ्या भानगडी करून आले. ते कशासाठी आले? ते शेवटी निवडणूक लढवण्यासाठीच आलेत ना. बरं, पाटलाला जर शिवसेनेने उमेदवारी दिली तर हो? पाटील आता शिवसेनेत जाऊ शकत नाही. गेले तर ते जाणारच नाही. तर जाय मग ते अनेकांना गद्दार म्हटले होते. भाजपाचे लोक काय म्हणतील त्यांना? नाही, ते जाऊ शकत नाही. गेल्यानंतरचा पुढचा विषय होईल असतो, पण ते जाणार आज तर जाऊ शकत नाही ना. भाजपचं वातावरण आहे म्हणून. भाजपचं वातावरण तर आहेच, पूर्ण महाराष्ट्रात येते, सर्कलमध्येच थोडी. पक्ष बदलल्याचा काही फटका बसणार नाही त्यांना. नाही, काहीच फटका बसणार नाही. कारण आता ते ज्या पक्षात होते त्या पक्षाचं महाराष्ट्रातच काही राहिलं नाही आणि त्या पक्षात जाऊन ते काय करतील? माझं नाव अभिषेक बोर्डे. काय करता तुम्ही? माझा व्यवसाय सलून व्यवसाय. गलांडे पांडाल ओळखता का? हो, काय काय विकास काम केलं 10 वर्षात त्यांनी? पाटलांनी भरपूर कामं केली, कामं भरपूर केली. 2 कामं सांगा ना. पाटलांनी शाळेच्या 2 रूमा बांधल्या. पाटलांचं बी काम आहे आणि या ठिकाणी बोरनाथ सरांचं पण काम आहे. आणि माझा आणि त्या राजकारणाचा काही संबंध नाही. मी फक्त एकच गोष्टीवर सांगू शकतो मला, का जेवढं पाटलांचं तुल्यबळ आहे तेवढं पवन चव्हाणचं पण तुल्यबळ आहे. जेवढा पाटलांचा दांडगा संपर्क आहे तेवढा पवन चव्हाणचा पण दांडगा संपर्क आहे. या ठिकाणी म्हणजे आम्ही पाटील समर्थक नाही, आम्ही पवन चव्हाण समर्थक नाही, आम्ही समर्थक कोणाचेच नाही. आम्ही फक्त एकच सांगू शकतो की दोघांचा संपर्क दांडगा आहे, संपर्क दांडगा आहे. आता पाटलांचे पण पाहुणे आणि पवन चव्हाणचे पण पाहुणे या सरकार एवढं सांगू शकतो. सागर गाडेकर काय करता? पेट्रोलचा व्यवसाय, गॅरेजचं दुकान. काय म्हणतो धंदा? धंदा ओके. राजकारण कसं आहे मग? दुःखात सुखात कोणाच्या बी रात्री दिवसात सहभागी. आरोग्य सभापती होते, बांधकाम सभापती होते, मोठं काम केलं आपल्या परिसरात. केले नाही, शाळेचे आमच्या इथं आरोग्य केंद्र ते बांधलेलं आहे. कोणला औरंगाबादला गेले सहकार्य करत होते. बरं, पक्ष बदलल्याचा काही फटका बसेल का त्यांना? नाही, पक्ष काय आता शिवसेना भाजप भाऊच होते, भाजपमध्ये गेले ते. पक्ष फोडला ना भाजपाने, पक्ष फोडला भाजपाने आणि 2 गट पाडले त्या. हा, गट पडले. आता गट ते सारेच पडले ना, साऱ्याच पक्षाचे पडले ना, कोणाचे गट नाही पडले. पण सर्वाधिक आक्रमक होऊन भाषण करणारे गलांडेच होते तालुक्यामध्ये. एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. पक्ष बदलल्याचा फटका त्यांना बसणार नाही का? कसं काय बस? कारण ज्या शिवसेनेच्या धनुष्यावर ते निवडून गेले होते 2 टर्म, आता त्यांच्या जवळ कमळ असणार आहे. त्या माणसाला पक्ष लागतच नाही, माणूस येतो. बरोबर, त्यांना अपक्ष घेतला तरी तो चालाल, जनतेतून चालाल. पक्षाचं काही ते हे नाही. बरं, तुम्ही शेती करता का? शेती करतो. भाजप शेतकऱ्यांना न्याय देतं का? देत थोडं बहुत, आता थोडं बहुत देत. चांगला न्याय दिला, चांगले भाव दिले. भाव आता आहे कमी, शेतकरीच थोडशे अडचणीत आहे. कोण आणतं अडचणी शेतकऱ्यांना? सारेच राजकारणी लोक पूर्ण. बरं, अतिवृष्टी झाली होती इकडे, नगरमध्ये अनेक वेगळं अनुदान मिळालं, मराठवाड्यात वेगळं मिळालं. तुमच्या या सगळ्या राजकीय मंडळींनी कधी पाठपुरावा केला का यावर? पाठपुरावा करते, पण मग आता गलांडे पाटलाला ओळखता? हो, ओळखतो ना. 2 टर्म जिल्हा परिषदचे सदस्य होते, एकदा आरोग्य सभापती राहिले, बांधकाम सभापती राहिले. काय काय कामं केलेत पाटलांनी?
काय काम आता सगळ्यांनीच केलेले हो इकडं. काय आता आम्ही मळ्यात राहतो, राजकारणाशी आमचा काही एवढा संपर्क नाही. शेतकऱ्यांना राजकारणाचे कामं दिसत नाही का? हा शेतकऱ्यांना राजकारणाचे काम दिसत नाही. दिसत आहे हो, पण काय आहे, प्रत्येक कागदावर काय आता प्रत्येक राजकारणी काय माहिती आहे का, जे ते राजकारणी ज्येष्ठ त्याच्या याच्यातच व्यस्त आहे की नाही, त्यांना जनतेचं काही घेणं नाही सध्या आता. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनीच आता योग्य निर्णय करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? शेतकऱ्याला काय आहे, शेतीमालाला भाव आहे का व्यवस्थित? हा मग प्रत्येक राजकारणी ज्येष्ठ त्याचं घर भरायचं. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे का भाजप? नाही, मला तर नाही वाटत आहे बुवा. काय आता मी शेतीच्या हिशोबाने, म्हणजे मी एक शेतकरी, मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही आणि काहीच नाही, पण शेतीमालाला तुम्ही पहा आता यावर्षी किती अवकाळ झाले. काय शेतीमालाला भाव आहे का? सोयाबीनला काय भाव आहे? मक्काला काय भाव आहे? आपल्याकडे अतिवृष्टी झाली होती इकडे, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कमी अनुदान मिळालं होतं, पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांना जास्त मिळालं होतं. बरोबर आहे. यासाठी अनेक आंदोलनही झाली होती. झाली होती. मराठवाड्यातले राजकारणी सगळेच मंडळी कमी पडतात का या सगळ्या गोष्टीला? कमीच पडतात. बरोबर. आता माग शेतकरीच आंदोलन झालं इकडं वैजापूरमध्ये, मागं चालू होतं ना अनुदानासाठीच. मग झालं का त्याचं? काही झालं का? नाही झालं. असं कोणता राजकारणी असो त्याने शेतकऱ्याला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. काय माहिती का, शेतकरी जर जगला तरच म्हणजे देश वाचल. बरोबर आहे की नाही? शेतकरी जगला नाही तर काय देश चालणार आहे? सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना या राजकारणाकडून भरडलं जातं का? भरडलं जातं ना, त्यांचा वापर केला जातो. हो बरोबर आहे. निवडणुकीच्या आता काळात नागरिकांनी वापर काय केला करायला जातो पाहिजे? आणि नंतर शेतकऱ्याकडे लक्ष दिलं जात नाही. आता या निवडणुकीत काय करायला पाहिजे लोकांनी काय आता कोणाला काही केलं तरी सगळे सारखेच आहे हो, कोणाला नाव ठेवायला जागाच नाही. सगळे नेते एकासारखे? सगळे नेते एकासारखेच राहते. काय ऐन टायमावर कोणी येतं चांगले गोड बोलून जाते सगळे, आणि टाइम निवडून आल्याच्या नंतर कोणी विचार येत नाही कोणाला. शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे, माझं हे मत आहे. कारण की शेतीमालाला भाव नाही, व्यवस्थित नाही भाव. सोयाबीनची किती दशा झाली. शेतकरी आता आमच्या इकडं पाऊस म्हणजे चांगला पाऊस झाला यावर्षी, तर शेतकऱ्याची इतकी अवकाळ झाली का विचारता सोय नाही. मग आणि त्याच्यात एवढे नुकसान होऊन शेतीमालाला भाव नाही व्यवस्थित. हमी भाव जर दिला व्यवस्थित तर शेतकऱ्याला दुसरी कायचीच अपेक्षा नाही ना, तुमच्या अनुदानाची अपेक्षा नाही. काय म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हे भाजप सरकार आमचाच आम्हाला बाजू राहिलं असंच बोलायला काय हरकत नाही. आता काय माहिती आहे का, शेतीमालाचे आता रासायनिक खताची होत नाही. कुठं खताची गोण्याचे भाव काय होते? 700-800 रुपयाला गोणी होती, आता 2000-2100 रुपयाला गोणी झाली, आणि वरून 2000 रुपये आम्हाला द्यायचे. खताच्या गोण्या एका शेतकऱ्याला मला 150 गोण्या लागत दरवर्षी खताच्या. मग एका गोणी मागं जर माझे 1000-1500 रुपये जाऊ राहिले आणि 2000 रुपये द्यायचे महिन्याला. लोक ऐनवेळेवर पैसे वाटतात. हां नगरपालिकेत पाहायला मिळालं 5000 रुपयाने मतदान विकत घेतले लोकांनी. हां काय वाटतं हे सगळं बघून? नाही, लोकांनी ना पैसे घेऊन मतदान जे करू राहिले ती जनता मूर्ख आहे. कारण की का तात्पुरतं काम धकून घेण्यापुरतं पैसे घेऊन मतदान करायचं हे बोगसपणा आहे. असं नाही केलं पाहिजे. त्याच्यामुळं तर हे दिवस शेतकऱ्यावर येऊ राहिले. ऐन टायमावर जर तुम्ही तुमचं मत विकू राहिले, मत हे अमूल्य आहे, विकलं नाही गेलं पाहिजे. त्याचं जर मोल व्यवस्थित जर झाला तर शेतकऱ्यावर हे दिवस येणार नाही. बाबा काय करता? मी आर्मी रिटायर आहे. वा, क्या बात आहे. देश सेवा केलेली. हा, देश सेवा केलेली. 21 वर्षानंतर कारगिल युद्धानंतर रिटायरमेंट घेतलेलं आहे. थलसेना अध्यक्षाचा अवॉर्ड आहे मला, गुड कमांड म्हणून. देशाची सेवा केलेली आपण. आता रिटायर झालात. रिटायर. तुमच्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य अविनाश गलांडे 2 टर्म निवडून गेले होते. हो, येस. काय विकास दिसला का? डोळ्यांनी दिसला का? विकास झालेला आहे. त्यांच्या काळामध्ये त्यांनी हे भारत निर्माणचे कामं, विहिरीचे कामं आणि रोड बांधकाम सभापती असताना पूर्णपणे या तालुक्यामध्ये म्हणजे केवळ आमच्या ह्या तिन्ही गावामध्ये कमीत कमी 3 कोटीचे कामं त्यांनी रोडचे केलेले. आणि त्यानंतर आता जिल्हा परिषद ग्रामपंचायत पुढं लांबल्यानंतर 4 वर्ष त्यांना संधीच नाही मिळाली, सत्तेमध्ये नव्हतेच ना. आणि आता पुन्हा मौका मिळालेला आहे त्यांना, सत्ते भाजपात येत राहिलेत. बस. तुम्ही देश सेवा केलेली आहेत, विचारधारा असते. गलांडे ज्या विचारधारेतून 2 टर्म निवडून गेले होते ती शिवसेनेची विचारधारा. जेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली होती तर सर्वाधिक आक्रमक भाषण गलांडेंनी केले होते. वैजापूरच्या गद्दारीची घोषणेची जनकच ते असं मी म्हणतो. आता त्यांनी पक्ष बदलला, याचा काही फटका बसेल का त्यांना? बिलकुल बसणार नाही फटका. कारण की ते यांनी जी गद्दारी केली आत्ता लेटेस्ट नाव, परंतु
आमदार साहेबांनी जी गद्दारी केली ती मेन कामात ते म्हणतात आम्ही उठाव केला, गद्दारी नाही. मी काही म्हणेल, मी काही बोलेल, माझ्या तोंडाला हात लावता येईल का कोणाला? पण जे सर्वसामान्य जनतेला पटतं तेच योग्य होतं ना. मग लोकांनी सेकंड टर्म त्यांना निवडून दिलंच की. सेकंड टायमाला निवडून दिलं ते कालावधी होती, त्यांची जी हवा होती, काय झालं कशानं झालं आता ते बोलण्यात मजा नाही. बरं, शिवसेनेचा हा बालेकिल्ला होता, भाजपच्या ताब्यात जाईल का? 101% गेला समजून घ्या. आजच्या ह्या परिस्थितीमध्ये गलांडे साहेबापुढे सीटच नाही. सीट येणार 12 असू द्या, 12 असू द्या, सीट 12 असू द्या, पण आजच्या घडीला मतलब असं जशी तोड झाली ना तर तोड होऊ शकत नाही. तरुण म्हणून काय वाटतं, कुठल्या मुद्द्यांवरती या लोकांनी निवडणुका लढवल्या पाहिजे? कुठल्या मुद्द्यावर म्हणजे मग विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या पाहिजे, कारण अनेक वेळा विकासाच्या मुद्द्यावर बाकी काय तरी पक्ष त्यांचा गद्दारी, खोके हे मुद्दे नको राजकारण. नाही विकास, जनतेचा विकास. धर्माचा, जातीचा मुद्दा ऐन वेळेवर समोर आणला जातो, नाही व्हायला नको. नको हे बी नको. घातक आहे लोकशाहीसाठी. लोकशाहीसाठी घातकच आहे. दुसरं काय, फक्त विकासाचा मुद्दा, फक्त विकासच झाला पाहिजे, बाकी काय तरी. नाव सांगा. आबेद अली अकबर सय्यद. गलांडे पाटलाला ओळखता? हा ओळखतो. काय काय कामं केली 2 टर्ममध्ये? त्यांच्या लेवलमधली ते काम करते, ग्रामीण मधले. हाय लेवलच्या कामाला आमदारकडे जावं लागतं, कधी खासदारकडे पण जावं लागतं ज्या लेवलच्या कामाचे. बरं, गलांडे पाटील शिवसेनेत असते तर काय चित्र राहिला असतो? नाही ते धनुष्यबाणावर. माणसाचं माणसावर हे राहतं मतदान करायचं. बरं, त्यांना शिवसेनेने घेतलं पक्षात तर चालेल का? ते त्यांचा प्रश्न आहे, मी काय बोलू शकतो. नागरिक म्हणून तुम्ही मतदान केलं असेल ना 2 टर्म? मतदान तर माणूस पाहूनच मतदान करतं. गलांडे पाटील असो किंवा बोरणारे सर असो. मनोज पाटील को पहचानते क्या? हा फिर पाहिजे त्यांना. 2 टर्म ते जिल्हा परिषद सदस्य होते. काय काय कामं केलीत त्यांनी? कामं चांगली केली, काही अडचण नाही. कामाविषयी काही विषय हे नाही. अविनाश पाटील गलांडे म्हणजे हे काय पाहायचं काम नाही त्यांना. ते सगळ्याच्या दुःखासुखात सगळ्या ज्याच्यात येत. त्यांना पाहायचं काम नाही, त्यांचं काम दाखवता येईल का? काम म्हणजे ते सगळ्याच्या कोणता कार्यक्रम असो काही असो सगळे कामाला येत राहते. विकास महत्वाचा नाही? हा मग विकास महत्वाचा आहे. केला काम पाटलांनी? हा केले असो, एवढं काही नाही माहित आपल्याला. एवढं आमदार बोरणारेंनी केला का विकास इकडे? काही नाही, ते नाही सांगता येणार आपल्याला. गलांडेंनी केला ते माहिती आहे का? नाही एवढं आपण त्याच्या याच्यात पडत नाही, पण माणूस चांगला आहे म्हणून म्हणलो तुम्हाला. अच्छा. हा बोरणारे सर चांगला माणूस आहे. हा सगळे चांगले. दानिश पूरा नाम बोलो. दानिश शेख, गफूर शेख. क्या करते हो? ये होटल है अपनी लक्की फूड्स. बिरयानी का होटल है? हाँ, कैसा चलता है इधर बिजनेस? 1 नंबर. अच्छा चलता है, ठीक. अच्छे लोग हैं इधर? हाँ सब ठीक है एकदम. हाँ एकदम सब हिंदू मुस्लिम सब एकदम भाई जैसे रहते हैं भाईचारे सब. से. हाँ एकदम खेड़े गांव में कैसा सब एकदम 1 नंबर रहते हैं सब. कोई हिंदू नहीं, कोई मुस्लिम नहीं, ऐसा कोई सोचता नहीं है, कोई रहता भी नहीं ऐसा. सब एकदम एक मुट्ठी से रहते हैं, 5 उंगली जैसा सब. एकदम ठीक है सब. ऐसा सबको ऐसा ही रहना चाहिए. ऐसा मेरा एक दिल ऐसा है कि सब हिंदू मुस्लिम. लेकिन जब चुनाव आते हैं हाँ, तो ये सब लोग मिलके कोई ना कोई फंडा लाते हैं. क्या कहेंगे लोगों को तुम? देखो सर, मैं ज़्यादा कुछ मतलब बोल नहीं पाऊंगा, पर अभी कैसा अपने को मतलब राजनीति के अंदर इसके अंदर कुछ ज़्यादा नॉलेज नहीं. ये लोगों से दूर रहना चाहिए सामान्य जनते ने. कौन थे? हाँ, इन लोगों से फिर दूर ही रहना चाहिए. इन लोगों से मतलब मिलकर कुछ फायदा भी नहीं है कि नहीं. उन लोगों से जितना दूर रहेंगे उतना अच्छा है कि नहीं. ऐसा. गलांडे पटेल को पहचानते क्या? हाँ, क्यों नहीं पहचानेंगे उनको. कितना काम किया उन्होंने? काम तो किया ना उन्होंने. बोरनारे सर ने किया क्या? ये आगे मैं कुछ मतलब सर राजनीति के अंदर ज़्यादा मैं है नहीं, इसलिए मुझे नॉलेज नहीं उसमें का, तो मैं नहीं बोल सकता. दुकान कितना साल से अपना? आपने को 1 साल हो गया. ऐसा मैं मतलब किसी पार्टी को भी कुछ बोलना नहीं चाहूँगा, और किसको मतलब मैं दोषी भी नहीं ठहराना चाहूँगा. ऐसा सब है, सब जिसके उसके हिसाब से जो काम कर रहा है कि नहीं, सब ऐसा. मैं किसी को मतलब बोल नहीं पाऊँगा कि कौन कैसा है क्या है. सब जिसके उसके हिसाब से सब ठीक ठाक काम कर रहे हैं कि नाही. ऐसा. डिझेल घेतलं? हा डिझेल. काय करता? शेती करतो. ट्रॅक्टरसाठी घेतलं? हा ट्रॅक्टरसाठी. महागाई कुठे गेली आता? महागाई भरपूर वाढली ना आता. कुणामुळे वाढली? साऱ्याचमुळे वाढली, साऱ्याच पक्षामुळे वाढली. कोणीच ध्यान देत नाही शेतकऱ्यावर आता सध्या. गलांडे पाटलांना ओळखता? हा ओळखतो ना. काय काम केलं 2 टर्म मध्ये? गलांडे पाटलांनी पण चांगली कामं केली.
केले ना, भरपूर कामं केले गावामध्ये. मला एक मोठं काम आहे, अशा ठिकाणी घेऊन जाऊ शकता का तुम्ही? कुठं? गावामध्ये खूप मोठं काम केलं. नाही, भरपूर कामं आहे गावामध्ये. याच्या अगोदर सारे कामं त्यांचेच होते. नाव सांगा त्या कामाचं आणि ठिकाण सांगा. गावातले आता रस्त्याचे कामं केले, छोटे मोठे शाळेचे काम केलं, भरपूर काम आहे त्यांचे पण. आरोग्य सभापती होते, आरोग्याचं मोठं काम केलेलं आहे त्यांनी. हा, इथं दवाखाना बांधला. लोक म्हणतात डॉक्टर नाही तिथं. डॉक्टरने म्हणजे आता ते आता आमदार आहे, आता आमदारने बी द्यायला पाहिजे ना, डॉक्टर पाठवायला पाहिजे. तुम्ही तक्रार केली का आमदारांकडे, गलांडेंकडे कधी? हे पहा, कामं कोणीच करीत नाही. नागरिकांचं काम आहे ना तक्रार कोणाचे? करणं? तुमचं हा, काम आहे नाही. तुम्ही केली का मग तक्रार? नाही, तक्रार नाही केली कोणी. बर, 2 टर्म निवडून आले होते, तिसऱ्या टर्मला गलांडेंना संधी मिळेल का? हा, मिळू शकते, त्याचं काय चांगलं काम आहे त्यांचं. काय वाटतंय भाजप सरकार, भाजप शिवसेनेचं सर एकत्र? काय ते भाव नाही ना, कोणत्याच पिकाला, कांद्याला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. बर, अविनाश पाटलाला ओळखता का? ओळखतो ना. हा, 2 टर्म मध्ये काय विकास केला पाटला? नाही अविनाश पाटील तसे ते चांगले आहे, खाली काम करता आणि इथून पुढे बी काम करतील, चांगलं काम करतील. बरं, पाटलांनी एखादं काम केलेलं आहे मोठं 2 टर्म मध्ये, असं मला एखादं काम तुम्हाला सांगता येईल का? हा आहे ना, भरपूर काम करेल. सांगा ना. रोडचे काम करेल. हा रस्ता येऊ नाही गावामधला रस्ता कधी केला? ते आत्ता केला, मागच्या वर्षी 2 वर्ष चांगलं काम करते अविनाश पाटील. पण आणि त्यांचा टर्म संपून बरेच दिवस झाले होते. बरेच दिवस झाले तरी बी ते निधी आणतात, काम करतात. हा काम बरं, करतात. ते शिवसेनेत होते, भाजपमध्ये गेल्याचा फटका त्यांना बसेल का? नाही ते याचा काय फटका बसणार नाही, कारण पक्षाची ते विचारधारा माणूस- नाही म्हणत नाही लोक. नाही नाही माणूस चांगला आहे ना, त्याच्यामुळे ते काम चांगलंच करते. तुम्ही भगवं घातलं, हे शिवसेनेचं भगवं होतं. नाही हे शिवसेनेचं आहे, पण घालतो आम्ही बघू. पण आता पाटलाचे कार्यकर्ते का तुम्ही? कार्यकर्ते आहे ना, आहे ना. आहे ना आहे पाटलाचे ना. कार्यकर्ते. हम्म. मग पाटील आता शिवसेनेला तोडून कमळ हाती घेतलं, त्याने भाजपात गेले, हे आवडलं का तुम्हाला? मग आता कामासाठी गेले असन ते, त्यांचे काहीतरी पुढं असं काहीतरी करायचं त्यांना, त्याच्यामुळे मोठं गेले. काम. हा, आणि ते काम मग आता शेतकऱ्यांबद्दल, भाजपाच्या शेतकऱ्यांबद्दल एवढा तीव्र संताप या दादांनी व्यक्त केला, मग तुम्ही भाजपला मतदान करणार का? पण ते आता भाजपला नाही, पण ते पाटील चांगले माणूस असल्यामुळे ते पाटलाला मतदान करणार आहे आम्ही. असं अविनाश पाटलाचं कामं चांगले आहे ना. नाव देवीदास कवडे, काय करता? शेती. भाजप सरकार कसं आहे? चांगलंच म्हणावं लागेल. काहून चांगलं? हा, आता ते सरकारसाठी करू राहिलं, देऊ राहिलं आम्हाला 2-2 हजार काही अनुदान आमकं जमकं. हा, सारे पैसे येऊ राहिले, मग चांगलं कोण नाही म्हणायचं. बरं, अविनाश पाटलाला ओळखता? हो. 2 टर्म शिवसेनेकडून जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, आरोग्य सभापती झाले, काही काम झालं का काय तुमच्याकडं? कामं होते. एक काम सांगता येईल का मोठं त्यांचं? नाही आम्हाला मला नाही सांगते, आमच्या बाजू. सुरेश गुट्टे, काय करतं? मी ग्रामपंचायत शिपाई. अँड्रॉइड मोबाईलचा जमाना आला, कुठला मोबाईल वापरता? राहून द्या, ते लागतो. बरं, अविनाश पाटलाला ओळखता? हो. ते केलं का? काय काय काम केलं पाटलांनी 2 टर्म मध्ये? ही काय इमारत बांधलेली ग्रामपंचायत, सगळ्यात मोठं काम इमारत हा. बांधण्याचं. इमारत बांधलेली, रस्ते केले आमच्यावाली. त्यामुळे पाटलाला पुन्हा संधी. पुन्हा पाटील. नाव सांग. दत्तात्रय पवार. काय करू लागले? हे आता सारे पाड्यात चालू आहे ना कांद्यासाठी. काय भाव आहे? 1000 रुपये एकर. चांगला धंदा होता. हो, धंदा चांगला आहे. शेती पण करता? हो, शेती करतो. कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते? पक्ष तसं मी भाजपचा आहे. वा, कधी बसू? 2012 पासून. मग शिवसेनेचे गलांडे पाटील आता भाजपमध्ये आले, आवडलं का ते? आवडलं ना, कारण की आमचं पाठबळ वाढलं. एकनिष्ठ कार्यकर्ते होते तुमच्यासारखे, त्यांना काही न्याय मिळाला नाही इकडं. मग तसं जरा पाहिलं तर प्रफुल्ल तत्व तसं नव्हतं ना आमचं. म्हणजे आमची जे पहिली जी फळी होती कार्यकर्त्यांची एवढी स्ट्रॉंग नव्हती. अविनाश पाटील आले मग काय आलं, पाठबळ वाढलं आमचं. समजा आमचं पुढं काम घेतलं, तिथं आम्हाला हे झालं, पाठिंबा झालं मागं. त्यावेळेस काय होतं, एकनाथराव जाधव होते, समजा एकच माणूस होता ना त्यावेळेस आमचा. नंतर दिनेश भाऊ आले, दिनेश भाऊ आणखीन ताकद वाढत गेली आमची. आता एवढं भेव नाही राहिला आम्हाला. सर पहिले काय भेव होतो तुम्हाला? कुणा भेव म्हणजे कोणतं, जर आम्ही पंचायत समिती गेलो, आमचं एखादं कार्यकर्ता स्ट्रॉंग लागतो ना मागं कोणतरी. पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा एखादं सरकारी तहसीलमधलं काही काम असलं त्यावेळेस आम्हाला अडचण येत होते ना. आता राहील नाही. अविनाश पाटलांना ओळखता का? हो, चांगलं ओळखतो. म्हणजे बरं आहे का? 2 टर्म जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले होते, काय विकास करू शकले तुमच्या गटाचा ते? बराचसा केला त्यांना, विकास केला.
विकास केला त्यांनी. 2 काम सांगा. एक मंदिरांची बी त्यांना भरपूर दिलं, मंदिरांचे काम केले. परत बरेचसे त्यांना कामं केले गावात. केव्हा बी गावात हजेरी लागली. बरं, शिवसेनेकडून 2दा ते निवडून गेले होते, आता भाजपामध्ये आहेत, याचा फटका बसेल का त्यांना? भाजपमध्ये पण नाही, भाजपमध्ये असले पण त्याला मतदान होणार आहे. पूर्ण पाटलाच नाही. अशोक बुट्टे. काय करता? शेती. काय भाव शेतीला सध्याला? काय लावलं शेतीत? शेतीमध्ये कापूस गहू. लाईट चमकतो कॅमेऱ्यात. हा. कापूस गहू. बरं, तिकडे पण बरं. भाव आहे का शेतीला? हा मग आहे ना. अविनाश पाटलांना ओळखता? हा. गेली 2 टर्म शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य राहिले होते. काय विकास केला तुमच्या गटाचा, तुमच्या गावाचा? आमच्याकडे भरपूर विकास केला त्यांनी. हे ग्रामपंचायतचे कामं केले, मंदिराचे कामं केले, वेगवेगळ्या रस्त्याचा निधी आणला, चांगली कामं केली. बरं, शिवसेनेने त्यांना 2दा निवडून दिलं होतं, आता ते भाजपामध्ये गेलेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यावर सर्वाधिक आक्रमकपणे गद्दारकीचा ठपका ठेवणारे गलांडेंनी पक्ष बदलल्यावर काय वाटलं? काहीच वाटत नाही. भाजपमध्ये आता भाजपची सध्या हवा आहे ना, त्याच्यामुळं भाजपमध्ये आल्यावर त्यांना परत ते पॉप्युलरच राहणार आहे, मतदान त्यांना होणारच परत. बरं, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणणारा हा भाजपाचा बालेकिल्ला होणार का? आज आहेच भाजपाचा शिवसेनेमध्ये जरी भाजपची पूर्वी ती होती ना, पण शिवसेना आपलं भाजप पक्ष असा आहे का तो सध्या तरी बेदाग पक्ष आहे आणि सुरुवातीपासून ते चांगले काम. आता अटलजीपासून आम्ही त्यांचे मतदारी. तुम्ही गलांडे पाटला शिवसेनेत असताना मतदान करत होता का? करत होतो आम्ही, पण ते काहून ते हिंदुवादी पक्ष असल्या कारणानं भाजपचे सपोर्टर होते ना पूर्वी बी, त्याच्यामुळे आम्ही मतदान करीतच होतो. काय होता गेम? बोला. काय होता म्हटलं आज गेम? काहीच नाही. अविनाश पाटलाला ओळखता? ओळखीचा बरं आहे ना. बरं, मग पाटलाच्या रूपाने कुठलं कार्ड चालेल? चालेल ना, मग तिकडे पाटला चालणार आहे. संजय पाटलाला तर चॅलेंज दिले आम्ही. कोण संजय पाटील? बोरणार सरला चॅलेंज दिले आम्ही, इकडे फॉर्म भरा म्हणून असं करावं असं. हा, नाही ते इकडे फॉर्म द्यायला भरा. तुमच्या गावात आमदारकीला जास्त मतदान पडलं होतं बोरणार यांना? पडत मग आता नंतर वेगळा काळ होता तो. कसा वेगळा? कसा होता वेगळा काळ? त्यावेळेस ते गद्दार होते, त्यावेळेस गद्दार गेले, त्याच्यामुळे ते उरायला ना. तुम्हाला सांगा, चहा घेतला का आज? चहा घेतला का? चहा घेतला, सगळं घेतलं. बर, नाव सांगा, काय म्हणले? पोपट सोपन भावर. पोपटराव, काय वाटतं परिस्थिती आपल्या गटाची? तोड नाही कोणाला? अविनाश पाटलाला. तोड नाही म्हणजे कसं? कोणी उभं राहू शकत नाही त्याच्या पुढे. विकास केल्यामुळे परिभाव त्यांना स्वीकारावा लागेल. कुणाला? समोर जे उभं राहतील त्यांना अविनाश पाटला. ठरलं नाही ते आधीच विजय घोषित. हो, आजच सांगतोय. गलांडे पाटलांनी केलेले 2-4 काम सांगा बरं मोठे. अहो माणूस तुम्हाला सांगतो, इथं तोड नाही या गटात. विकास केलाय त्यांनी 2 टर्म मध्ये, खूप विकास केला. मला एक मोठं काम सांगा. अहो सगळे कामं त्या माणसानंच केली. काही सभा मंडप असन, कुठलं काही असन, काही सगळं त्यांनी केलं. एक काम मला तुम्ही दाखवू शकता का आता प्रॅक्टिकली, प्रत्यक्षात घेऊन जाऊ आता शकता? आमचे जसं सगळे कामं त्यांनी केले. शिरजगाव एक काम मला दाखवू शकता का जे आता त्यांच्या 2-4 टर्म मध्ये झालेलं आहे? शेवटच्या टर्म मध्ये झालेले काम दाखवू शकता का? एवढे आपण बारीक नाही पाहती, पण तुम्हाला सांगतो माणूस चांगला आहे. विकास केला म्हणजे तुम्ही पाहिला, तो दाखवू शकत नाही का? म्हणजे कसं झालं, रोडचे कामं जिल्हा परिषद मध्ये जेवढे कामं असतील त्यांनी सगळे कामं केली. शाळेचे असेल, कोणते दवाखान्याचे असेल, आरोग्य बिरोग्य सगळे आमच्या गावात दवाखाने बांधले. लोक माझा दवाखाने बांधले, डॉक्टर झाले नाही, काय उपयोग त्याचा? मग तेच ना, मग दवाखाना बांधण्याचं काम जसं त्यांचं आहे, गावातले लोक त्रास देते. आमची डॉक्टर होती, सिस्टर पाठवली ती, गावातल्या लोकांनी त्रास दिला त्यांना. आले होते? हो, डॉक्टर होते शिरजगावला. किती दिवस? हा, तुम्ही कुठले? एक शिरजगाव. बरं, तिकडं कोण आहे? ते गाव कोणाच्या गटात आहे? तेच गटात. बरं, तुम्ही इकडचा सगळा विकासाचा लेखाजोखा मांडला, तुमच्या गावात केला का मग त्यांनी विकास? हो, एकच नंबर केला. चांगला विषय, काय विषय नाही, माणूस चांगला आहे. तू तुमच्या गावात येणार आहे उद्या? हो, चालेल विकास बघायला. हो. मेंढे पाटील काय झालं? शेती करतो.
पाटील खालचं सोडून दोन त्याला टर्म लागत जिल्हा नाही. परिषद सदस्य होते आता पुन्हा निवडून येतील का? आता ते बीजेपीत आल्यामुळे ते येतील निवडून. बीजेपीत आल्यामुळे ते निवडून येतील. ठाकरे गटात असं निवडून आले नसते? नाही. शिवसेनेत उभी फूट पडली त्यावेळेस सर्वाधिक आमदार बोरनारे यांच्यासह इतर लोकांवरती टीका करणारे गलांडे एकमेव एकनिष्ठ शिवसैनिक होते. आता त्यांनी पक्ष बदलला, लोक त्यांना गद्दारी म्हटले तर गद्दार हे म्हणणं बरं का, हे जे राजकारण आहे ना, या राजकारणामध्ये हे झालेलं आतमधलं राजकारण आहे वैयक्तिक. पण बीजेपी पक्ष सगळ्यात श्रेष्ठ पक्ष आहे. आज राम मंदिर असेल, मोठमोठाले मुद्दे आहे का, आज ते राम मंदिर घेऊन आले, अनेक 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 कामं केले त्यांनी, त्यांचा विकास सांगतोय ना. आज ग्रामीणमध्ये रस्ते नव्हते, टोटल रस्ते पूर्ण झालेले आमच्या भागात. यो आता 18 फुटाचा रोड आहे हा. बरं, आमदार बोरनारे म्हणतात मी विकास केला. विकास आता ते फक्त बघा के गलांडेंनी केलेले 2 मोठे कामं सांगा. गलांड्याने सगळ्यात कामं, रोडचे कामं चांगले केले. मला एखाद्या मोठ्या रोडवर तुम्ही घेऊन जाऊ शकता का? त्यांनी केलेलं. रोडवर नाही, आणि लिफ्टमध्ये बी थोडं लिफ्टचं बी काम आहे ना. समजलं नाही मला, पुन्हा सांगा. रामकृष्ण गोदावरी आहे ना, हिच्यासाठी बी खूप धावपळ केली त्यांनी. त्यांच्यामुळे कर्जमाफी झाली. हा, त्यांचं मी म्हणायला लागेल सपोर्ट. शेवटी भाजपनंच केलं ना सगळं हे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते ज्यावेळेस कर्जमाफी झाली त्यावेळेस, तुम्हाला आठवण करून देतो. हा, एकनाथ शिंदे होते बरोबर. मग कर्जमाफी भाजपमुळे झाली कशी? भाजपने आज मला दिला म्हणून झाली नाही. म्हणजे शेवटी सपोर्ट का आमदार खासदार त्यांचे ज्यादा आहेत. एवढं सगळं झाल्यानंतर आमदारकीला सर्वाधिक मतदान तुमच्या गावातलं आमदार बोरनारे. नाही, बीजेपीमध्ये आहे ना, अविनाश पाटील आले ना आता, त्यांचा विजय निश्चित आहे. ठाकरे गटात विजय झाले नसते म्हणून पक्ष बदलला. हा, बरोबर ना? बरोबर. बाबासाहेब मोरे. बर, जिल्हा परिषदेमध्ये 2 टर्म अविनाश पाटील हे निवडून गेले होते. पुन्हा लोक संधी देतील का? हो, 100%. बरं, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणणारा हा गड म्हणजे महालगाव गड, आता शिवसेनेचा बालेकिल्ला राहणार नाही, भाजपचा बालेकिल्ला होईल का? हो, होणार. कारण वाणी साहेबांचा मोठा चाहता वर्ग इकडे हो आहे. हो. शिवसेनेत नाही राहणार ताब्यात. शिवसेना ताब्यात नाही आता. का? शिवसेना फुटली ना. मग गलांडे गेले ना. नाही, गलांडे माणूस चांगले ना. गलांडे आमचे माणूस आहे ना, ते माझ्या कामाची माणसं आहे ती. त्यांनी कामं केली. काय काय काम केलं गलांडे पाटील? त्यांनी रोड केले, आम्हाला इमारत दिली, ग्रामपंचायतची रोड केली. बरं, ते आरोग्य सभापती होते माहिती आहे का तुम्हाला? हो, माहिती. बांधकाम सभापती. हो, होते. आरोग्याचं एक काम सांगा तुमच्या गावात केलेलं. आरोग्याचं काम माझ्या लक्षात नाही आता. नाही, आरोग्याचं काम वेगळं. हा, बाबा बरोबर बोलले. हा, सांगता येईल केलं. तुमचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे इथं कुठं? बळगाव. अच्छा, तुमच्या गावात नाही झालं? नाही. बर, पुन्हा संधी मिळेल. हो, 100%. अविनाश पाटलांना ओळखता का? ओळखतो ना. 10 वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य होते तुमच्या गटाचे, ते विकास करू शकले का? विकास केला, पण आता आमचा नाही झाला काही विकास. आमच्या गावात चांदेगावमध्ये कोणाचाच विकास नाही, कोणत्याच पुढाऱ्याचा नाही. त्याच्यामुळं काय म्हणजे कोणत्याच पुढाऱ्यानं म्हणून नाही काही या गावात काम केलं आहे म्हणून चांदेगावमध्ये. काय एवढं चांदेगाववरचं दुर्लक्ष केलं? काय ते शेजारी गाव मोठं आहे नागमठाणला आले म्हणजे तिथं पब्लिक जादा जमली म्हणजे मग ते 2 माणसाचा विषय कोणी घेतच नाही, 10 माणसाचाच कोणी विषय ऐकत. जिल्हा परिषद सदस्य अविनाश गलांडेंनी लक्ष दिलं नाही तुमच्या गावाकडे? नाही, मतदान आमच्या तिथं भरपूर होऊ राहिले सगळ्याला. मतदान सगळ्याला, पाटलाला बी समजा लीडनंच मतदान झालेलं होतं. पण गावच्या विकासात कोणीच नाही ना, पुढारी कोणी लक्ष देत नाही, कोणत्याच पक्षाचे नाही. निवडून येऊस तर काय विषय नाही राहत. आता गावात काही कामं व्हायलाच पाहिजे ना, झालेच नाही, कोणत्याच पुढाऱ्याने केलेच नाही. मनोज विरकर. 10 वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य होते अविनाश गलांडे, का विकास करू शकले गटाचा? याच्या आधी काय विकास झाला असं ते मी सांगता यायचं, पण मग बोरनारे सर आमदार झाल्यापासून खूप विकास झाला बोरनारे सरच्या वतीने. 10 वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य होते ते अविनाश गलांडे, शिवसेनेकडून 2दा निवडून गेले होते, आता भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. या मागच्या काळात त्यांच्या गटामध्ये ते विकास करू शकले का? नाही करू शकले.
का? झाला असं, पण मग असं जितक्या पटीने बोरणारे सर आमदार झाले तेव्हा तितक्या झपाट्याने विकास झाला तेवढा नाही झाला. बरं, जेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली होती त्यावेळेस त्यांनी अनेकांवरती गद्दारकीचा ठपका ठेवला होता, अनेकांना त्यांनी गद्दार म्हटलं होतं. आता त्यांनी शिवसेना सोडली, काय वाटतं नागरिक म्हणून? नागरिक म्हणून आता काय योग्य गेलं का त्यांनी पक्ष सोडला? त्यांच्यासाठी योग्यच केलं असं त्यांच्यासाठी योग्यच केलं असं. शिवसेनेच्या विचारधारेला मानणारा हा गट होता, आता ते भाजपमध्ये आल्यामुळे काही परिवर्तन होऊ शकेल का? याच्या आधी इथून शिवसेना धनुष्यबाणाचा उमेदवार निवडून जायचा आणि ह्यावेळेस मी शिवसेना धनुष्यबाणा चिन्हावर उमेदवार निवडून जाईन जिल्हा परिषद पंचायत समितीचा, एवढं सांगू शकतो मी. गलांडे पडतील भाजपकडून आहेत. आता शिवसेनेचा उमेदवार निवडून जाईन म्हणल्यावर कोणतरी पराभूत होणारच आहे. आत्माराम साहेबराव चव्हाण. जेवण केलं नाही बाबा आज? नाही ना, शुगर आहे त्याच्यामुळे जरा टाईमवर नाश्ता करावा लागतो. बिस्किट? हो. हे शुगर कमी होती म्हणे, वाढावं लागत. कमी होती शुगर. अविनाश पाटलाला ओळखतं का? हा, अविनाश पाटील गलांडे आहे काय, चांगले प्रतिनिधी मालगावचे. बरं, 2 टर्म शिवसेनेकडून ते निवडून गेले होते, आता 3री टर्म ते इच्छुक असल्याचं बोललं जातं. शिवसेनेकडून आता 2 टर्म मध्ये काय विकास करू शकले का ते? हा, नाही, भरपूर विकास केला त्यांनी. बरं, ते शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक होते, त्यांनी पक्ष बदलला, काय वाटलं हे बघून? आता पक्ष सगळेच बदलिते हो, त्यांनी बदलल्याचं काय विशेष आहे, सगळेच बदलिते पक्ष. बरं, 2 टर्म मध्ये काय काय विकास करू शकले? 2 मोठे कामं सांगा. आता त्यांनी समाज मंदिर भरपूर दिले, आणखीन रोडचे कामं चांगले केले. आमदार बोरणारे म्हणतात मीही विकास केला. त्यांनी भरपूर कामं केले रोडचे वगैरे. गलांडे पाटलाच्या एखाद्या कामावर मला घेऊन जाऊ शकता का मोठं तुम्ही आता? आपल्या इथलं कोणतं काम आहे ते मोठं काम? जास्त मोठं काम नाही भगोरमध्ये, पण साधारण लहानसे कामं भरपूर केले त्यांनी. राजकारणात धंदा कसा झाला होता? राजकारणाचा नाही, त्याच्यापेक्षा बेस्ट. त्याच्यापेक्षा चांगला शब्द चांगलाच ना. सांगा कसं झालं राजकारण? राजकारणात जसं आपण म्हणू तसं, आपण ज्या पद्धतीने बोलल्या जाऊ त्या पद्धतीनं पाटलाला ओळखता? ओळखतो. 2 टर्म शिवसेनेकडून निवडून आले होते, काय विकास करू शकले? विकास चालूच आहे त्यांच्या पद्धतीनं. पक्ष बदलल्याचा काय फटका बसतो का त्यांना? पक्ष बदलल्याचा फटका काय शक्यतो नाही बसणार. एक विचारधारा अशी पक्षाची, शिवसेनेचा गड मांडला जायचा, महालगाव गट. वाणी साहेबांना मांडणारा खूप मोठा चाहता वर्ग इकडे होता. शिवसेना फुटली तेव्हा सर्वाधिक टीका करणारे गलांडे एकमेव शिवसैनिक होते. आता त्यांनी पक्ष बदलला, काही लोक त्यांना आता गद्दार म्हणायला लागले. मतदार म्हणून, त्यांच्या गटातला नागरिक म्हणून काय वाटतं? आता ते जसं वारं फिरलं त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा जसं पक्ष बदलला तसे माणसं पण फिरले. तसं करायला नको होतं पाटलांनी? नको करायला होतं, पण आता वारं बदलल्यानंतर दिशा बदलून घ्यावं लागते. विचारधारा बाजूला ठेवली जाते, असं चालतं ते? सगळं चालतं मानलं तर सगळं चालतं. याचा फटका बसेल का पाटलांना काही? नाही, फटका नाही बसणार का? शिवसेनेचा मोठा मतदान वर्ग इकडे आहे, चाहता वर्ग आहे. कसं काही नाही, आता ते याचा पक्ष चेंज केल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. कसा कमळामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नाही ना. अविनाश पाटलाला ओळखता? अविनाश पाटलाला ओळखता? हो, ओळखतो. 2 टर्म शिवसेनेकडून निवडून गेले होते, आता पुन्हा भाजपकडून लढणार आहे. महालगाव गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा. पाटलांनी पक्ष सोडल्याचा फटका बसेल का त्यांना? हे नाही सांगता येतं मला. बरं, 2 टर्म मध्ये पाटलांनी काही विकास केला का? बरंच काम केले पाटला. 2 कामं सांगा. रोड केले. अजून आरोग्य सभापती होते, बांधकाम सभापती होते, त्या काही होते ना, त्याचं काही काम करू शकले? हे नाही सांगता येतं मला बरं का, पण रोड बीड केले त्यांनी. जिल्हा परिषदेचे तुमचे सदस्य होते अविनाश पाटील गलांडे, गेली 10 वर्ष शिवसेनेकडून ते निवडून गेले होते. 10 वर्षात तुमच्या गटाचा विकास झाला का? हो, 100% झाला. 2 कामं सांगा. 2 कामं म्हणजे रस्ते केले, पाण्याच्या टाकीचं काम केलं, म्हणजे जे लागन ते दिलं त्यांनी.
म्हणजे शेतकऱ्यांचे म्हणजे आपले मुरमाचे रस्ते पण करून दिले त्यांनी. धनुष्यबाणावर निवडून गेले होते, आता ते शिवसेनेमधून भाजपमध्ये गेले, त्याचा फटका बसेल का काही? अजिबात नाही बसत, ते 100% निवडून येणार आहे. बरं. अनेक वेळा म्हटलं गेलं होतं, त्यांनी भाषणात उल्लेख केला होता, मी शिवसेनेची कधी गद्दारी करणार नाही. अनेक वेळा त्यांनी भाषणात जे लोक ठाकरे गटाला म्हणजे शिवसेनेला सोडून गेले होते त्यांच्यावर गद्दारकीची टीका केली होती. आता लोक त्यांना गद्दार म्हणायला लागलेत. कसं आहे गद्दार आहे ते निवडून आल्यावर नाही गेले ना पलीकडं, निवडणुकीच्या अगोदर गेले ना ते, मग आता ते निवडून येतील ना. त्याच्या शिवसेनेमुळे दोनदा निवडून आले की होतेच ते? शिवसेनेमुळे दोनदा निवडून आले होते ना? आलेच होते ना. आणि ते म्हणजे शिवसेना म्हणून नाही, ते माणूस म्हणून निवडून येलो होते. शिवसेनेचं काहीच वलय नव्हतं तेव्हा. वलय होतच ना, ते शिवसेनेने होते त्यावेळेस वलय होतं, पण त्या माणसाचं वलय एवढं आहे ना आमच्या सर्कलमध्ये का त्या माणसासमोर कोणी उभं पण राहू शकत नाही. कलांडे पाटलाला ओळखता का? हो ओळखतो ना. बाजार कमिटीच मतदान आम्हीच करून दिले गलांडे पाटलाला, आम्हीच स्वतः निवडून दिले ना. 2 वेळेस तुम्ही हो निवडून. मग आता काय अडचण आहे? आता काय अडचण नाही, आता ते आले तर त्यांना मतदान करणार, सरचे आले तर त्यांना बी मतदान करणार. ते भाजपामध्ये आहे, भाजपा विरुद्ध शिवसेना असा संघर्ष वैजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळतो. अशा स्थितीमध्ये कोणी आले तर कसं, दोघांमध्ये संघर्ष दिसतो इकडे. आता अविनाश पाटील इथं आम्हाला सुख दुःखाच्या याच्यात 10-13 याच्यासाठी येते लोकांची इथं भेटतात, तसे सरचे बी कार्यकर्ते येऊन भेटतात. सरचे गलांडेंनी केलेला 2 विकासाची कामं सांगा. गलांडेनं 10 वर्षापूर्वी आता काही एवढं काम केलेलं नाही, पण समजा सरासरी ते जर धरलं तर त्यावेळेस चांदेगावमध्ये रस्ता केलेला आहे सिमेंटी, परत चांदेगावमध्ये काही ब्लॉक बसवलेले असे म्हणजे. बरं, शिवसेनेकडून 2 टर्म ते निवडून गेले होते, शिवसेनेच्या चिन्हावर ते सदस्य झाले होते, एकदा आरोग्य सभापती झाले, एकदा बांधकाम सभापती झाले. आता त्यांनी शिवसेना पक्ष सोडलाय, ते भाजपामध्ये गेलेत. काही फटका बसेल का याचा? तसा तर फटका नाही बसायला पाहिजे त्यांना आता का? कारण त्यांचे कामं 10 वर्षापूर्वीच्या माणसानं जर थोडेफार कामं करायला असले तर त्याचं उपकार जाणीव म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. असं मला तरी वाटतं. आता ज्याची त्याचं मत ज्याची त्याच्यापाशी. आसाराम महाराष्ट्र. काय व्यवसाय काय म्हणतो? व्यवसाय आपला हेच धंदा सलूनचा. ठीक आहे का? बरं आहे, चांगलं आहे, बरं होते काम. गलांडे पाटलांना ओळखता का? कोणते? अविनाश पाटील. हा, 10 वर्ष तुमच्या गटाचे ते जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत. विकास झाला का गटाचा? हा, मग विकास केला ते गंज भरपूर कामं केली. शिरसगाव रस्ता, परत पुन्हा हे आपले वरखेड रस्ता, हे सगळे कामं केले, भरपूर काम केले. पुन्हा निवडून येतील का? आता ते काय सांगते ते निवडून, आता लोकमत आहे निवडून यायलाच पाहिजे. मग आता ते कामं करेल निवडून येतील, येणारच निवडून. मग कामं केले ना ते, मग जे माणसं कामं केले ते येणारच निवडून. गावातला अजून दुसरा कोण एखादा तरुण उमेदवार दिला त्यांच्या समोर तर? आता ते तरुण उमेदवार आता कोण त्यांच्या मोहर कोण टिकन आता कोणाच ठेवा आता काय. बरं, ते शिवसेनेमध्ये होते, शिवसेनेतून 2दा निवडून गेले होते, आता भाजपाकडून लढणार आहे, त्याचा फटका बसेल का? आता काय सांगते आता आपल्याला. पण तुम्ही खूप निवडणुका बघितल्यात यापूर्वी, तुम्ही त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी लढवली होती, आता 2दा शिवसेनेकडून ते निवडून गेले होते. ते आले निवडून ते बरेच वेळेस आले निवडून. आता भाजपकडून फटका बसेल त्यांना काही? नाही फटका बिटका काय नाही बसायचं, कामं करेल ते तेव्हा ते फटका कसं काय बसन. आता हे बाकी लोक परगावचे नाही सांगतात, पण मग गावातले इकडं गंज कामं केले. गावाचा पाठिंबा आहे त्यांना. हा, आजूबाजूला गंज कामं केली तिने. हे शाळा बांधल्या, काही हे ते गंज कामं केले. शेती करता का? हो शेती करतो. काय शेतीमध्ये? कपाशी, मका आहे. बरं, अविनाश पाटलांना ओळखता का? हा ओळखतो. 10 वर्ष तुमच्या गटाचे ते जिल्हा परिषद सदस्य होते, तुम्हीही मतदान केलं होतं, पुन्हा ते इच्छुक आहे. 10 वर्षात काही कामे झाली का? केले कामं चालूची, मग केले कामं. बरं, शिवसेनेचे ते 2दा शिवसेनेकडून निवडून गेले असे धनुष्यबाण चिन्हावर. आता ह्यावेळेस धनुष्य बांधणारा आता कमळ त्यांच्या हाती आहे, लोक तरी पसंती देतील का? हा, मग लोकांचं काय, लोकांना माणूस प्यार आहे, पक्षीच काय संबंध लोकांचा. लोकांना पक्षीच काय संबंध नसतो.
जवळचे कार्यकर्ता काम केले होते ते मतदान लोक करणार, मतदान करते लोक. ते भाषणात नेहमी म्हणायचे, मी शिवसेनेचा एकनिष्ठ शिलेदार आहे, मी गद्दारी करणार नाही. आमदारांसह इतर नेत्यांवरती जोरदार टीका त्यांनी केली होती आणि आता त्यांनाच पक्ष बदलला. योग्य आहे का? महत्वाचं पक्ष कोण नाही बदलला, पक्ष कोण नाही बदलला. एकनाथ शिंदेने बदलला, बोरणाऱ्याने बदलला, कोणी त्यामुळे गलांडे पाटलांनी बदलला तरी चालतो. नाही मोठ्या पहिले मोठ्याने बदलून लहान बदली काय अडचण नाही. पहिलं मोठ्याने चूक करीन, लहान चुकीने काय होतं नाही. पहिली लहान चूक केली मग मोठी चालतो. पहिले चूक कोण गेले, पहिले सगळी बदलली. त्याचा काही तोटा होणार नाही. तोटा होतोच त्यांचे पक्ष तोटा होतो काय होतं. बरोबर आहे. बर, आरोग्य सभापती होते, शिक्षण सभापती होते, काय काय करू शकलेत मतदारसंघासाठी ते? हा काही कोण दवाखान्याची अडचणी असल्या तर दूर केल्या अडचणी, दूर केल्या अडचणी दूर केली. कोणी घरकुलं असले, विहिरी असले काम केली. अपंगाचे काही नाही तर काही सुटले, काही राहिले असं. 10 वर्ष सत्ता त्यांच्याकडे होते. कुठले प्रश्न मार्गी लागले आणि कुठले मार्गी लागायचे राहिलेत? जे गेले आणि तिथपर्यंत ते सुटले, जे नाही गेले तिथपर्यंत ते सुटणार. घरी बसले बसले ज्याने पाठपर्यंत काही सुटले असतील. आता घरी बसले का सुटणार, मी बसले म्हणजे माग काय कम बसले बसल्या का 20 काम सुटले. कार्यकर्त्यांचे सुटले का नागरिकांचे पण सुटले? तर सगळेच काम झाले. पुढे झाली, शेतकऱ्याचे पण काम झाली. जीवगाची पण तुम्ही कार्यकर्ते आहे पाटलांचे? नाही हो, आपण शेतकरी म्हणून शकतो. आपण कुठल्या पक्षाच नाही, काहीच नाही. काय करता? कृषी सेवा केंद्र आहे, दुकान आहे, कापसाचं दुकान आहे. व्यापारी आहे? हो. बर. अविनाश गलांडेंना ओळखता? हो, ओळखतो ना. 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते तुमच्या गटातले. होते ना. विकास केला का? हो, विकास कामं केले, भरपूर केले. हो. 10 वर्ष शिवसेनेकडून निवडून गेले होते, एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. अनेक टोकाची भाषणंही त्यांनी याच गावामध्ये केलेली आहेत, अनेक नेत्यांच्या विरोधामध्ये. आता त्यांनीच शिवसेना पक्ष सोडला, याचा काही फटका बसेल का? नाही, अविनाश पाटलाचं काम बोलतं. पक्ष कोणता पण असू, पण अविनाश पाटील आम्ही ओळखतो 25 वर्षापासून. हा गट त्यांच्या ताब्यामध्ये आहे. अविनाश पाटील लोकांच्या रात्रंदिवस संपर्कामध्ये आहे. विकास कामं केले त्यांनी. आरोग्य सभापती असताना भरपूर निधी आणला. वर्ग खोल्या देखील त्यांनी या ठिकाणी दिल्या मालगावला. प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये लहान मुलंसुद्धा अविनाश पाटला या ठिकाणी ओळखतात. सगळी कामं झाले, काहीच बाकी राहिलं नाही. हे बघा, विकास हा न थांबणारी गोष्ट आहे, होतच राहतो विकास. परंतु आता लोकांची समस्या वाढत चालत ना. गेल्या 7-8 वर्षापासून आता जिल्हा परिषद पण झालेली नाही. ते निवडून आल्यानंतर कामं करतीलच ना अजून जे राहिलेले ते. पक्षाची विचारधारा, पक्ष कुठलाही चालतो लोकांना, असं काही नाही. ग्राउंड लेवलला कसं असतं, तो माणूस लोकांपर्यंत किती जातो, त्यांच्या सुखदुःखात किती प्रमाणात सहभागी आहे. अविनाश पाटील कोणाचे दावा असू, मौत असू, कोणाच्या दवाखान्याच्या अडचणी असू, काही असू, ते स्वतः त्या ठिकाणी जातीने हजर होऊन त्या लोकांचं काम, प्रश्न कोणता सोडून देतात. त्याच्यामुळे लोक त्यांचे फॅन आहेत. लहान मुलापासून मोठ्यापर्यंत फॅन आहे लोक त्यांचे या गटामध्ये. तुम्ही कार्यकर्ते आहेत का त्यांचे? मी आता सध्याला कार्यकर्ता आहे त्यांच्यावाला. मग इतरांना का संधी नको, पाटलांनाच का? इतरांना संधी द्यायला पाहिजेत, परंतु त्यांच्या तोडीस माणूस अजून या ठिकाणी तयार झाला नाही. पाटलाला कोणतंही काम आपण सांगा, कोणत्या क्षेत्रातलं सांगा, ते 0 मिनिटात ते काम करून देतात. त्याच्यामुळे लोक त्यांना पसंती देतात जास्त. त्यांनी केलेले मला 5 कामं सांगा मोठे काम. त्यांनी पहिलंच या ठिकाणी महालगावमध्ये 4 ते 5 वर्ग खोल्या आणल्या. त्यानंतर आरोग्य केंद्रासाठी प्रसूतीसाठी एक खोली दिली. त्या ठिकाणी पूर्ण सुशोभीकरण केलं. बौद्ध विहार दिलं. बौद्ध विहारच्या बाजूने 15 लक्ष रुपयाची भिंत बांधली. त्यानंतर चावडीसाठी त्यांनी पैसे दिले. म्हणजे भरपूर निधी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे महालगावला. सर्कलमध्ये तर दिलेलंच आहे. त्यामुळं लोक विकास अविनाश पाटील करतात, लोकांना निश्चित माहिती आहे. त्याच्यामुळे लोक त्यांना मदत करतात प्रत्येक इलेक्शनमध्ये. शिवसेनेचा गड म्हटलं जायचं याला. अनेक वेळा शिवसेनेच्या बाजूने हा गड राहिला होता. मात्र आता पाटील भाजपमध्ये गेलेत, गड भाजपाकडे गेला का? तसं नाही म्हणता येणार. विषय असा आहे की आता 2 शिवसेना झाला, एक शिंदे गट आणि एक ठाकरे गट. परंतु पाटलांनी निवडलं ते दिनेश भाऊला. दिनेश भाऊ या ठिकाणी आले. दिनेश भाऊ बटामध्ये आले होते. पाटील हे शिवसेनेतच होते.
दिनेश परदेशी पुन्हा भाजपमध्ये गेले आणि मग गलांडे भाजपमध्ये गेले, मग त्यांनी परदेशींना निवडलं असं कसं? नाही आता कसं आहे, गलांडे पाटील विकास बघतात. शेवटी दिनेश भाऊ माणूस चांगला आहे आणि त्यांच्या विकास बघतात, पण 10 वर्ष शिवसेनेकडून ते निवडून गेले होते. शिवसेनेमुळे विकास झाला नाही का? नाही विकास झाला ना, विकास नाही झाला असं थोडं म्हणता येईल, विकास पण झाला ना. विकासामध्ये शिवसेनेचा वाटा आहे. हो आहेच ना, असं थोडं नाही. पण त्यावेळेस 2 शिवसेना झाल्या तर 2 भाग झाले ना. प्रत्येकाला जिकडं वाटलं का आपलं म्हणजे कुठं लोकांना न्याय देता येईल आपल्याला, ते जनतेसाठी तिकडे गेले, ते स्वतःसाठी नाही गेले तिकडे. शिवसेनेचा विचाराचा मोठा वर्ग इकडे आहे होता, त्याचं काय आता? नाही काय झालेलं आहे, आत्ताची जी शिवसेना आहे ती गद्दार आहे. खरी जी शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेची. बरोबर. आता तुम्ही मुद्द्यावर आला म्हणून विचारतो. पाटीलही म्हणाले होते की आमची शिवसेना खरी आहे, आम्ही गद्दारकीच्या शिवसेनेत नाही. आता त्यांनी आता शिवसेनेत सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर अनेक लोक त्यांनाही गद्दार म्हणाले. नाही लोकांचं कसं आहे, जे टीका करणारे ते शिंदे गटावाले त्यांनी टीका केली होती गद्दारीवर, म्हणून विचारतो तुम्हाला. त्यावेळेसचा तो परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे ना. त्यांनी केली ती गद्दारी होती, यांनी केलं ते काय होतं? नाही आता पाटील कसे स्वतः लोकांचे कामं करण्यासाठी ते तिकडे गेले. भाजप सत्तेमध्ये आहे आणि लोकांना न्याय द्यावा लागेल. शेवटी जी जनता आहे त्यांच्या मागे कार्यकर्ते, या सगळ्या लोकांचे कामं करायचे म्हणले सत्ता पाहिजेत आणि त्याच्यामुळे मग ते सत्तेच्या माध्यमातून ज्यांनी पक्ष बदलला होता, इतर नेत्यांनीही त्यांनी तेच सांगितलं होतं, लोकांच्या विकासासाठी आम्ही पक्ष बदललात किंवा आम्ही उठाव केला. तुमच्या भाषेत त्यांनी गद्दारी केली. त्याला उठाव काय, त्यांनी गद्दारी केली ना. त्यांनी पक्षच फोडला डायरेक्ट. उद्धव साहेबाचा पक्ष फोडून त्यांनी डायरेक्ट 2 तुकडे केले पक्षाचे. मग पाटील तुमच्या त्या पक्षात का थांबले नाही? नाही आता त्या ठिकाणी कसं आहे, पाटलाला जनतेचे कामं करणं आहे, जनतेच्या कामासाठी ते तिकडे गेले. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात. हो. पक्षाच्या विचारधारेला लोक महत्त्व देत नाही का? नाही लोकांच्या डोक्यात एकच आहे फक्त, आता जो माणूस आपल्या कामं येतो, समजा आपल्या आडीनडीमध्ये काय असो, जो माणूस कामं येतो लोक त्याच्या मागे उभा राहतात 100% त्याच्या मागे. आणि त्याला आता भाजपचा बालेकिल्ला होणार आहे का? 100% होणार. अविनाश पाटील या ठिकाणी 1001% मतांनी निवडून येणार, 100% निवडून येणार. समोरचा उमेदवारही अजून जवळ चर्चेतही आला नाही, असा आत्मविश्वास कसा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला? आम्ही 25-30 वर्षापासून अविनाश पाटलाचं राजकारण बघतोय. अविनाश पाटलांनी कोणतं असं एक गाव नाही, खेडे नाही त्या ठिकाणी त्यांचं नाव निघत नाही. प्रत्येक गावामध्ये जाऊन, प्रत्येक गावात, खेड्यात, वस्तीवर जाऊन त्यांनी काम केले.